मार्केटमध्ये आज आपल्याला भली मोठी तेजी बघायला भेटली, पण ती तेजी आपल्याला वरच्या लेवलवरती टिकताना दिसली नाही. पण आता ही तेजी जी आली होती त्या तेजीचं कारण काय होतं हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आणि आता जी आलेली तेजी आहे ती टिकाऊ आहे का परत आपले पहिले पारडे पंचावन्न चालू होणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. त्याकरता चॅनलवर जर आपण नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनल आपला सबस्क्राईब करा आणि हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघा. आणि आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्यातले दोन चॅनल आहेत. त्यातला पहिला चॅनल आपला पब्लिक चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. त्या चॅनलवरती तुम्हाला आपल्या मार्केट विषयी जे अपडेट असतात ते अपडेट तुमच्या बरोबर शेअर करतो. आणि दुसरा आपला आहे पेड टेलिग्राम चॅनल किंवा त्याला प्रायव्हेट टेलिग्राम ग्रुप आपण म्हणूया. आणि त्यामध्ये आपल्याला जी फीज आहे ती आपली आहे 12 महिन्याची फी 3000 रुपये. आणि त्यामध्ये तुम्हाला मी जे आपले काही निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये जे काही ऑप्शन ट्रेड घेत असतो आणि तुम्हाला ते ट्रेड मी त्यावरती शेअर करत असतो. आणि जे आपले स्विंग ट्रेड असतात आणि तेही त्या ठिकाणी तुमच्यासाठी शेअर करत असतो. तर मग जर समजा कुणाला असे या सगळ्या गोष्टी पाहिजे असतील तर त्याकरता तो चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि मग आता नेमकी आज काय झालेलं आहे, अशी भली मोठी तेजी का बघायला भेटली? या तेजीचं सगळ्यात महत्वाचं कारण होतं 15 ऑगस्ट. आता एक झाले काय का 15 ऑगस्ट 15 लाख आणि 15,000, आता या सगळ्या गोष्टी 15-15 झाल्यात. काय तर पहिली गोष्ट आहे का 2014 साली नरेंद्र मोदींनी 15-15 लाख रुपये बोले तो यू ही किसी के अकाउंट में आ जाएंगे अगर हम काला धन लेके आता होतो. त्यानंतर आता ही जी घोषणा झाली ही झाली 15 ऑगस्टला. आणि आता जे 15,000 आहेत ते 15,000 काय आहे का सरकारचं असं म्हणणं आहे का आम्ही 1 लाख करोड रुपयाचा असा प्रोजेक्ट तयार केलाय का ज्यांना नवीन नोकरी लागणार आहे, म्हणजे ज्यांना पहिली खाजगी नोकरी लागेल आणि त्यांना आम्ही 15,000 रुपये देणार आहोत. आणि तेही किती टप्प्यामध्ये, जर पहिले 6 महिने जर नोकरी कंप्लीट केली तर परत 7,500 रुपये, आणि जर 12 महिनेपर्यंत नोकरी कंप्लीट केली तर 7,500 रुपये. अशा प्रकारे हे जी घोषणा केली. अजून काय तो प्रोजेक्ट आहे किंवा जी स्कीम आहे ती अजून प्रत्यक्षात आली नाही. पण बाजार त्याचा काय संबंध, तर नक्कीच आहे, कारण तेवढा पैसा मार्केटमध्ये येणार आहे. परत आता ही झाली नंबर 2ची गोष्ट. पहिली गोष्ट काय ती सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आता काय झाले का घोषणा झालेली आहे. घोषणा अशी केली नरेंद्र मोदींनी का आता आपल्याकडे जो काय जीएसटी आहे तो आपला जीएसटी सगळा रिफॉर्म केला जाणार आहे. हा जीएसटी रिफॉर्म कसा होणार आहे, तो 3 टप्प्यामध्ये होणार आहे. म्हणजे 5%, 12% आणि त्यानंतर 40%. तर ह्या अशा प्रकारचा हा आपला जीएसटी रिफॉर्म होणार आहे. आणि ह्या सगळ्या जीएसटी रिफॉर्मच्या घोषणेमुळे आज मार्केटमध्ये मोठी तेजी बघायला भेटली. पण तो कधी होणार आहे, दिवाळीच्या आसपास. अजून त्याच्या आता फक्त घोषणा झालेली आहे, पण मार्केट न्यूज वरती चालतं. आणि आता ही अर्थातच मार्केटसाठी मोठी न्यूज होती. आणि आणखीन एक गोष्ट झाली होती का, म्हणजे मार्केट चालू आज झालं पण आपल्याकडे काल परवा आपल्या ज्या कंपन्या आहे भारतीय कंपन्यांचं मानांकन जे आहे ते मानांकन वाढवले गेले. म्हणजे रेटिंग म्हणतो आपण, कंपन्यांची जी रेटिंग आहे ती कंपन्यांची रेटिंग वाढवली गेली. आणि ती कंपन्यांची रेटिंग वाढवल्यामुळे अर्थातच साहजिकच काय होतं का, मग जरा थोडं मार्केटमध्ये थोडं विश्वासाचं वातावरण तयार होतं. आणि मग आता त्याहीमुळे आपल्याला जी काय आज मार्केटमध्ये तेजी बघायला भेटली त्या तेजीचं कारण तेही आहे. पण आता काय झालंय का, एकंदरीतच फक्त मला तुम्हाला एकदा फक्त परत सांगायचंय का आता हे जे नेमकी आता सरकारने जी घोषणा केली आहे, आता या घोषणेनुसार आता तर काय झालेलं आहे अजून, म्हणजे आता फक्त असं म्हणतात, अजून कुठली गोष्ट क्लिअर नाहीये. तर असं म्हणतात का साधारणतः 3च फक्त आपल्याकडं जीएसटीचे स्लॅब असणार आहेत. आणि आता ते जे असणार आहेत तर ते स्लॅब कसे असणार आहेत, ते स्लॅब असणार आहेत 5%, 15% आणि त्याच्यानंतर 40%. तर हे असे सगळे स्लॅब असणार आहेत. आणि मग आता होणार काय आहे का, तर मग शक्यता आहे सगळ्या 12% आता ज्या गोष्टींवरती जीएसटी आहे त्याच्यातले 99% जे प्रोडक्ट आहेत ते 5%च्या जीएसटी पर्यंत येऊ शकतात खाली. आणि त्यानंतर आता जे काय 28%चा जो आपला जीएसटीचा स्लॅब आहे तर त्या 28%चा जीएसटीचा जो स्लॅब आहे आणि त्यामध्ये जे काय प्रोडक्ट आहेत त्यातले 90% प्रोडक्ट हे साधारणतः 18%च्या जीएसटीच्या स्लॅबमध्ये येऊ शकतात. आणि त्यानंतर आता आपल्याला माहिती आहे तंबाखू, दारू वगैरे या सगळ्या गोष्टी त्यावरती साधारणतः 40% जीएसटी आहे आणि तो तर तसाच राहणार आहे.
आणि आता ह्या सगळ्या जीएसटी बदलावामुळे 2,40,000 करोड रुपयाची एका वर्षामध्ये काय होणार आहे, सामान्य नागरिकांची बचत होणार आहे. आता हे 2,40,000 करोड रुपये सरकारचं तर मग आपण म्हणूया नुकसान होणार आहे, पण आता हे पैसे सामान्य नागरिकांचे वाचणार आहेत आणि त्यामुळे जो आपला जीडीपी आहे तो साधारणतः 0.5% वाढू शकतो अशी शक्यता आहे. अशी शक्यता कोणी वर्तवलेली आहे, तर अशी शक्यता वर्तवलेली आहे मॉर्गन स्टॅनलीने. ओके, आता पहिल्यांदा जो प्रकार जीएसटीचा आलाय त्याला आता 7 वर्ष झालेत आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आपल्याकडे जीएसटी आला होता त्यावेळेस पहिलं जीएसटी कलेक्शन होतं हे होतं 80,000 करोड रुपयाचं. आता जवळजवळ सरकारचं उत्पन्न, भले शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणं वायदा केला होता, पण सरकारचं उत्पन्न हे जवळजवळ 3 पटीनं वाढलेलं आहे. आता आपल्याकडं प्रत्येक महिन्याला सरासरी 2.25 लाख करोड किंवा 2,40,000 करोड रुपयाच्या आसपास आपलं जीएसटी कलेक्शन होते. म्हणजेच आता ह्या जीएसटी मध्ये सरकार भरपूर चिक्कार पैसा कमवते आणि त्यामुळे आता काय आहे, आता हे असे सगळे जीएसटी रिफॉर्म, पण हा जो आहे हा सगळा पॉलिटिकल डिसिजन आहे. का तर आता सध्या येऊ घातल्या बिहारच्या निवडणुका. बिहारच्या निवडणुकांमुळं आपल्याला माहितीये का काहीतरी गाजर हे आपल्याला जनतेला द्यावं लागतंय आणि त्याच्यासाठी हे जे गाजर आहे ते गाजर दिलेलं आहे. आणि मग सरकारला जर कमीच करायचं होतं तर जे काय गुंतवणूकदारावरती आपण जो काय आता टॅक्स लावलेला आहे, जो 12-12.5%चा 15% केलाय, 20% केलाय, तो कमी करणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, आता इथे या ठिकाणी हा फक्त जी काही घोषणा आहे त्या घोषणेमुळे आपण बघतोय का ज्या स्लॅब मधले ज्या काही प्रोडक्ट असलेल्या कंपन्या असतील मग त्यांना असं वाटतं का आम्ही बाबा जर खालच्या स्लॅब मध्ये येऊ, मग त्यामध्ये आपल्याला मोठी तेजी बघायला भेटली. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर त्या ठिकाणी ऑटो सेक्टरमध्ये खूप मोठी तेजी बघायला भेटली, 4-5% काय काही स्टॉक तेजी बघायला भेटली. त्याच्यानंतर आपल्या इन्शुरन्सचं जे काही आपलं सेक्टर आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मोठी तेजी बघायला भेटली. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय का आपल्या याच्यावाले स्कूटर, कार वगैरे हायब्रिड गाड्या बनवणाऱ्या कंपन्या आणि त्यामध्ये तेजी बघायला भेटली, कारण त्यांनाही याचा फायदा वगैरे होऊ शकतो, म्हणून आपल्याला त्या सेक्टरमध्ये अशी मोठी तेजी बघायला भेटली. पण आता एकंदरीतच आता हे झाले माहोल का मार्केट आज का वाढले. पण आज नेमकी मार्केटमध्ये एफआयने काय केलं आहे, तर एफआयचा जो डाटा आलाय तो डाटा जर आज बघितला असेल तर आपण पॉझिटिव्ह आलेला आहे आणि एकंदरीतच आज मार्केटमध्ये असं दिसतंय का आपल्याला थोडीशी शॉर्ट कव्हरिंग सुरुवातीला झाली, पण नंतरच्या टप्प्यामध्ये आपण बघतोय का निफ्टीमध्ये जवळजवळ 150 पॉईंटचं करेक्शन झालेलं आहे. म्हणजे जो आपला महत्वाचा पॉईंट होता 25,000च्या वरती जर समजा मार्केट क्लोज झालं असतं तर एकदम आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे असं वातावरण झालं असतं. पण आता 25,000च्या वरती तर आपण टिकलो नाही आणि आपल्याला त्या लेवल पासून जवळ 150 पॉईंटचं करेक्शन बघायला भेटलं. पण तरी आजचा जो काय डाटा आलाय तो डाटा आजचा ठीकठाक आलेला आहे. आज बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदा एफआयने जी खरेदी केली कॅश मार्केटमध्ये 550 करोड रुपयाची, आपल्या इंडेक्स फ्युचर मध्ये 2,192 करोड रुपयाची खरेदारी नव्हे, ही शॉर्ट कव्हरिंग आहे. ती जवळजवळ 2,192 करोड रुपयाची खरेदारी इथे दिसते, ही खरेदारी नाही ऍक्च्युली. त्याच्यानंतर आपल्याकडे जे 4,000 करोड रुपयाचे जे स्टॉक फ्युचर आहेत ते त्यांनी खरेदी केलेत. म्हणजेच एकंदरीत जो आकडा दिसतोय खरेदीचा तो जवळजवळ 7,000 करोड रुपयाच्या आसपासची त्यांनी आज खरेदी केली. आपले डीआय आहे त्यांनी जवळजवळ 4,103 करोड रुपयाची खरेदी केली आहे आणि विक्स आज आहे तो आपला फक्त 0.2% मायनस आहे. पण आता ह्या सगळ्या रॅलीमध्ये आपल्याला एका सेक्टरने रॅली दिली नाही, म्हणजे एक नाही 2 सेक्टरने त्याच्यामध्ये रॅली दिली नाही. त्यामध्ये आहे फार्मा सेक्टर आणि आपला आयटी सेक्टर. आयटी सेक्टरनं काय रॅली दिली नाही, कारण आपण बघतोय मी तुम्हाला म्हणजे बऱ्याच जणांना सांगितलंय, बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलंय, ज्या भारतामध्ये कंपन्या आयटी सेक्टर आहेत आणि फार्मा सेक्टर मधल्या बऱ्याचशा कंपन्या आहेत त्यांचा जो बिझनेस आहे तो बिझनेस खास करून युरोप, अमेरिका वगैरे त्या देशांशी निगडीत आहे आणि त्यातही जास्त करून जो बिझनेस आहे तो बिझनेस अमेरिकेमध्ये आहे. काही काही कंपन्यांचा तर 60-70% पर्यंत बिझनेस अमेरिकेवरती अवलंबून आहे. आणि अजूनही जी टीम त्यांची येणार होती, डोनाल्ड ट्रम्पनं म्हटलेलं होतं की त्यांची टीम भारतामध्ये येणार आहे, टीम अजून आलेली नाहीये. अजून कुठल्याही प्रकारे आपलं टॅरिफ आहे त्या संदर्भामध्ये कुठली मिटिंग झालेली नाहीये. आणि मग जर काय मिटिंग जर नाही झाली तर 29 तारखेनंतर 50% टॅरिफ हा तर आपल्यावरती ऍप्लिकेबल आहे. आता 25% आहे तो मे बी 50% पर्यंत ऍप्लिकेबल होईल, कारण जर समजा जर त्याच्यामध्ये मिटिंग झाली नाही, काही सेटलमेंट झाली नाही, म्हणून
आपल्याला त्या ठिकाणी आयटी सेक्टर आणि फार्मा सेक्टर आज प्रेशरमध्ये बघायला भेटलंय. त्या ठिकाणी आयटी सेक्टरमध्ये जवळजवळ आपल्याला करेक्शन 0.5% आसपास झाले आणि फार्मा सेक्टर फ्लॅट टू निगेटिव्ह त्या ठिकाणी क्लोज होताना दिसले. तेव्हा आपल्याला ही पण गोष्ट नाकारता येणार नाहीये, कारण अजूनही आपल्या मार्केटच्या मानगुटीवरती डोनाल्ड ट्रम्पची तलवार टांगती आहे. आपण ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर ऑप्शनचा जो डाटा आहे तो जर डाटा आपण बघितला तर ह्या ओआय डाट्यानुसार असं दिसतंय का 25,000वरती जो 25,000चा कॉल आहे आणि त्यावरती जवळजवळ 2,09,00,000 कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे. नवीन आज 55 लाख त्या ठिकाणी ऍडिशन झाले, म्हणजे 55 लाख नवीन कॉल त्या ठिकाणी शॉर्ट झालेत आज. पुट मध्ये पण आज जवळजवळ 1,41,00,000चा पुटचा ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यामध्ये आज 55 लाख नवीन ऍडिशन झालेले आहेत. म्हणजे 25,000वरती कॉल आणि पुट हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट मध्ये आहेत. आणि 24,900 मध्येही आपल्याला दिसतंय का कॉल जे आहे ते शॉर्ट आहे जवळजवळ त्या ठिकाणी 61 लाख आणि त्यामध्ये आज नवीन 23 लाखाचं ऍडिशन झाले. पण पुट त्या ठिकाणी 71 लाख शॉर्ट आहेत आणि जवळजवळ 56 लाखाचं नवीन ऍडिशन झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी 24,800चा जर विचार केला तर त्या ठिकाणी 30 लाख कॉल शॉर्ट आहेत, पण आज त्यातून जवळजवळ 22 लाख कॉल हे बाहेर पडलेत, म्हणजे त्यांनी त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंग केली आहे. आणि जे पुट आहे तर त्या पुट मध्ये जवळजवळ 96 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. आज नवीन 75 लाख कॉल नवीन म्हणजे 75 लाख शेअर्स हे आज नवीन ऍड झाले. आता याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ असा आहे की ह्या 24,800च्या कॉलच्या शॉर्ट मधून लोक बाहेर पडतायत, म्हणजे 24,800 हा मार्केटसाठी आपल्याला निदान या आठवड्यासाठी सुद्धा असं दिसतंय की असं पुढचं काम करू शकतो. कारण त्या ठिकाणी कॉल रायटिंग जी काही झालेली होती त्या ठिकाणी कॉल कव्हर झालेली आहेत, जे कॉल शॉर्ट झाले होते ते कव्हर झाले. आता पुट शॉर्ट झालेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी 24,800ला हा निफ्टी सपोर्ट घेऊ शकतो. पण आता खरी दिक्कत आहे का 24,900 आणि 24,500 आणि ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला कॉल आणि पुट मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलिंग झालेली आहे. म्हणजेच आता हे 24,900 आणि 25,000च्या रेंजमध्ये आपल्याला जरा थोडे दिवस काढावे लागतील. आणि काय असतं का मार्केटची थिअरी आहे गॅप मार्केट फिलअप करत आहे. आपण गुरुवारी होतो 24,600 डायरेक्ट 25,000 गेले, म्हणजे जवळजवळ डायरेक्ट 400 पॉईंटची जर रॅली आली तर त्या ठिकाणी ती रॅलीचा जो गॅप आहे तो गॅप तर फिलअप होणार आहे. म्हणून असं दिसतंय का आता या साधारणतः 1-2 दिवसामध्ये मार्केट थोडं कन्सोलिडेशन राहील. पण जर 25,000च्या वरती जर निफ्टी गेला तर मग आपण त्या ठिकाणी 25,400च्या वरती जाऊ शकतो. तसंही तुम्ही बघा, मी आपल्या ह्या बाकीच्या नेहमी दररोज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत होतो 24,720च्या जर आपण वरती टिकलो तर आपल्याला त्या ठिकाणी 25,000ची लेवल बघायला भेटेल. पण आता हे गॅपअपच असं झालं का डायरेक्ट 24,720च्या वरती आपण ओपन झालो आणि ती लेवलही आपल्याला त्या दिवशी बघायला भेटली. तेव्हा आता काय आहे, आता पहिला रेजिस्टन्स निफ्टीसाठी आहे तो 24,920, नंतर 24,960, नंतर 25,000, नंतर 25,040. आता हे जे आहेत आता इथून पुढे सगळे झोन आपल्याला रेजिस्टन्सचेच आहेत. ते पण आपल्याला किती 24,200 पर्यंत. आणि त्यामुळे आता काय होणार आहे, जरा थोडे आपल्याला 51 पॉईंटची मोठी मुवमेंट, परत थोडं कन्सोलिडेशन, 51 पॉईंटची मुवमेंट, परत कन्सोलिडेशन. ह्या अशा प्रकारचं मार्केट आता चालणार आहे. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीसाठी आपण बघतोय का मी तुम्हाला सांगितलं होतं का 55,500चा रेजिस्टन्स झोन होता, पण आज त्याच्यावरती ओपन झालो आणि त्यानंतर 55,800चा रेजिस्टन्स तोडला, 56चा तोडला, 56,200 पर्यंत आपण गेलो. पण त्यानंतर काय बघायला भेटलं दिवसभरामध्ये आपल्याला 56ही तोडला, परत खाली आलं, 55,800 तोडला, परत खाली आलं आणि कुठेतरी 55,700च्या आसपास त्या ठिकाणी आपण झालो क्लोज. आता काय आहे का, जर आता पहिला रेजिस्टन्स बँक निफ्टीला 55,800च्या वरती, 55,800च्या वरती जर गेला टिकला तर आपल्याला त्या ठिकाणी 55,500चा आपला सपोर्ट स्टॉप लॉस राहील. मे बी पॉसिबिलिटी पहिला आपलं टार्गेट 56,000 आणि 56,300 पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि आता असं वाटतंय का जरा 2-3 दिवस मार्केटमध्ये तेजीचा माहोल राहील. कारण काय झालेलं आहे का, आता आपण बघतोय जरा थोडं जो काही डाटा एफआयचा पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्यानंतर आता म्हणजे अशी इतकी मोठी न्यूज म्हटल्यानंतर एफआय जे बहुतेक त्यांच्या शॉर्ट पोझिशन आहेत तर ती थोडी कमी करू शकतात. आणि त्यानंतर भारतीय कंपन्यांचं मानांकन वाढलेलं आहे, ती गोष्ट आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे. आणि त्याहीमुळे असं वाटतंय की जरा 2-3 दिवस आपल्याला मार्केटमध्ये तेजीचे राहू शकतात. ठीक आहे. आणि नंतर आज आपण आपल्या ग्रुपवरती काय केलं होतं तर त्यामध्ये बघा, एकंदरीत आज आपण आपल्या ग्रुपवरती पहिल्यांदा एक सकाळी आपल्या याच्या इंडेक्स वरती एक कॉल आपण बाहेर टाकला होता. 24,000 आपला जो कॉल होता तो कॉल होता आपला 24,900चा.
आणि तो कॉल आपला 24,900चा कॉल होता. एक मिनिट. हा हा ठीक आहे. आपण एक कॉल बाय करण्यासाठी सगळे टाकला होता 24,950चा. 150च्या वरती गेला तर आपलं टार्गेट होतं त्या ठिकाणी 160 आणि 170. दोन्ही टार्गेट आपले त्या ठिकाणी आज सकाळी सकाळी आपले डन झाले, तिथून मार्केट खाली आले. त्यानंतर टाटा मोटरचा आपण आपल्या याच्यासाठी स्विंग ट्रेडिंगसाठी टाकला होता 678 रुपये, आणि त्या ठिकाणी आपलं जे टार्गेट होतं 697, 720. हे आपलं आहे स्विंग ट्रेड. पण आज त्यांनी जवळजवळ 685 रुपयाचा आपला टॉप मारलेला होता. त्याच्यानंतर आपला इनोविंडा नावाचा आपला स्टॉक आहे, तो आपण साधारणतः 1194 ते 1180च्या रेंज मध्ये आला तर बाय करा असं ग्रुपवरती मी शेअर केलं होतं. त्याचं टार्गेट होतं 1220, 1250. आज त्याने जवळजवळ 1235 आसपासचा टॉप त्या ठिकाणी मारला. म्हणजे त्यामध्ये जवळजवळ एका दिवसभरामध्ये आपल्याला 2%च्या म्हणजे परत 2 नाही, साधारणतः 3%च्या आसपासचा गेन बघायला भेटला. नंतर आपला लोडा डेव्हलपर्स तो आपण याच्यासाठी स्विंगसाठी ठेवलेला आहे अराउंड 1256 ते 1255च्या रेंज मध्ये भेटला तर तो आपला 1255 पासून 1200 जवळजवळ 67 पर्यंत गेला होता. आणि मे बी पॉसिबिलिटी आहे का तो 1390 म्हणजे साधारण 1400 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर आपण आपला इंडिगो नावाचा जो स्टॉक्स आहे तो मागच्या आठवड्यामध्ये 5,875 रुपयाला आपण बाय केला होता. आपलं टार्गेट होतं त्याचं जवळजवळ 6,100, त्याने 6,200 पर्यंतची मजल मारलेली आहे. त्याच्यानंतर आपला सीडीएसएल आहे, आपण तोही जवळजवळ 6-7 दिवसापूर्वी 1500 रुपयाच्या आसपास खरेदी झोन होता आपला. आपलं टार्गेट होतं पहिले 1590, आपलं त्याच्यावालं टार्गेट पूर्ण झाले. पण आता ते थोडं टार्गेट साधारणतः 1900 पर्यंत टार्गेट आम्ही एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर आपला एक याच्या गोल्ड मिनीचा आपला एक बाय कॉल होता, त्याचा आपला एसएल वाजलेला आहे. पण तो 980 रुपयाच्या आसपास बाय कॉल होता आपला, आणि 820 आपला एसएल होता तो त्या ठिकाणी वाजलेला आहे. त्यानंतर आपला याच्या श्रीराम फायनान्स आहे, तो जवळजवळ 627च्या आसपास किंवा 625 ते 20च्या रेंज मध्ये आपला बायझोन होता. आपलं मे बी पॉसिबल टार्गेट त्याच्यामध्ये आहे 670 ते 705 रुपयाच्या आसपासचा. आणि त्यानंतरचा कॉल आपला होता KIM अर्थात कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स. त्यामध्ये जवळ 760 रुपयाच्या आसपासचा आपला बायझोन आहे. मे बी आपलं त्यामध्ये टार्गेट जे आहे ते टार्गेट 800 रुपयाच्या आसपासचं आहे. तर ह्या अशा प्रकारे आज आपण आपल्यामध्ये स्विंग ट्रेड असतील किंवा ऑप्शन ट्रेड असतील ते ट्रेड आपण केले. काही ट्रेडमध्ये आपल्याला चांगला आपला गेन सुद्धा इंटरडे मध्ये बघायला भेटलाय. तेव्हा जर असे ट्रेड आपल्याला पाहिजे असतील तर त्यासाठी आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन आपण तो टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ओके, तर मग अर्थातच आता इथे आपण थांबतोय. आणि आताचा हा सगळा व्हिडिओ जो होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. आणि या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या. आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करत चला. ओके, आणि तेव्हा आता इथे थांबतोय. माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि आपले दोन्ही टेलिग्राम चॅनल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली, त्या ठिकाणी जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. परत भेटू आपण नवीन विषयासह.